नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता राकेश हा आत्याच्या घरी चहा घेतो आणि आत्याला म्हणतो की वा वा आत्या, तुमच्या हातची गरम गरम भजी खाल्ल्यानंतर असा फक्कड चहा पिल्यानंतर खूप बरं वाटतं. तेव्हा आता आत्या म्हणते की अहो राकेशजी, भजी मी नव्हती तर ईश्वरीने बनवली होती. तेव्हा आता ईश्वरी खुश होऊन राकेशकडे बघत हसते. राकेश म्हणतो की खरंच ईश्वरी, आवडली ना भजी? तेव्हा आत्या विचारते की आवडले ना? तर राकेश म्हणतो की हो हो आवडले. तर ईश्वरी सुद्धा खुश होऊन हसते आणि नम्रता सर्वजण अगदी खुश होत चहा घेतात. तेव्हा राकेश ईश्वरीला म्हणतो की तुम्ही मिठाई अप्रतिम बनवतात, परंतु आजची जी भजी होती ना ती एकदम अशी ऑर्डर देण्याजोगी होती. तेव्हा नम्रता म्हणते की राकेशजी, अहो इशूच्या जे काही डिशेस आहे ना ते आमच्या घरामध्ये खूप अशा फेमस आहेत. राकेश म्हणतो की काय सांगतात, हो का? नम्रता म्हणते की हो. तर लगेच आत्या इशूला म्हणते की इशू, तू एक काम कर, एकदा तू राकेशजींसाठी पूर्ण स्वयंपाकच कर. रोज रोज ते माझ्या हातचं खाऊन कंटाळे असतील. तेव्हा राकेश हसतो आणि नाटक करत म्हणतो की आत्या, अहो मी असं कसं कंटाळेल, मी तुमच्या हातचं आयुष्यभर खाण्यासाठी तयार आहे. तेव्हा आत्या म्हणते की अहो ते तर आहेच, परंतु कधीतरी असं वाटतं की काहीतरी वेगळं खावं. आणि इशू, करशील ना तू? तेव्हा इशू म्हणते की आत्या, अगं हो, काहीच हरकत नाही, मी लगेच करेल. तेव्हा आता आत्या इशू आणि राकेश या दोघांकडे बघून हसते, कारण तिच्या मनामध्ये आता ह्या दोघांची जोडी खरंच खूप छान दिसेल, म्हणून ती आता ईश्वरीविषयी राकेशला निवडते. तेव्हा आता राकेश म्हणतो की आत्या, अहो नाही नाही, त्या सुग्रण तर आहेत आणि माझ्यासाठी स्वयंपाक करतील याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु कसं आहे की अहो आठवडाभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर पुन्हा साठी स्वयंपाकाचा घाट त्यांना घालायला लावू नका. तेव्हा मुद्दाम तो आता ईश्वरीची त्याला किती काळजी आहे असं आत्याला दाखवतो. आत्या लगेच खुश होते. आत्या ईश्वरीला म्हणते की बघितलंस का, राकेशजी किती तुझ्यावर प्रेम करतात आणि किती त्यांना तुझी काळजी आहे बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो राकेशजी, तुम्ही कशाला काळजी करतात? अहो मला स्वयंपाक करण्यासाठी खूप आवडतो, मी नक्की करेल तुमच्यासाठी स्वयंपाक. तेव्हा आता आत्या लगे डोक्याला हात लावते आणि अरे देवा, असं म्हणून मी विसरूनच गेले होते, मला देवीच्या देवळामध्ये चैत्र गौरीची ओटी भरायची होती, परंतु माझे गुडघे खूप दुखतात, त्यामुळे मला नाही वाटत की मला तिकडे जाता येईल. तेव्हा आता राकेश आणि ईश्वरी या दोघांना पाठवण्यासाठी आत्या मुद्दाम हे नाटक करते. आत्या लगेच राकेशला म्हणते की राकेश, तुम्ही जाताल ना म्हणजे देवीच्या देवळामध्ये बाईकवर? राकेश म्हणतो की हो हो आत्या जाईल ना. नाही म्हणजे सकाळी मी दर्शन घेऊन आलेलंच आहोत, परंतु आत्या तुमच्यासाठी मी परत जाईल, त्या इकडे ओटी मी भरून येतो. तेव्हा आत्या म्हणते की अहो पण तुम्ही ओटी कसं भरताल? त्यामुळे इशू, तू राकेशजी बरोबर जा आणि देवी आईची ओटी भरून ये. तेव्हा इशूला कुठे काय माहिती असतं, परंतु राकेशच्या पूर्ण लक्षात येते. राकेश लगेच खुश होतो, परंतु ईश्वरी आपली आता जायची देवीची ओटी भरण्यासाठी, म्हणून लगेच हो म्हणते. तेव्हा राकेश तर खुश होऊन ईश्वरीला म्हणतो की चला मग लगेच निघूयात. तेव्हा आता आत्या त्या दोघांकडे अगदी खुश होऊन बघते आणि आता राकेश ईश्वरीला म्हणतो की तुम्ही तोपर्यंत ओटीचं सगळं काही सामान घेऊन या, तोपर्यंत मी बाहेर थांबतो. शेवटी आत्याला हेच हवं असतं. तर राकेश बाहेर जातो. तर आत्या आता इशूला ते सामान जिकडे ठेवलेले आहे तिकडे बोट दाखवते. तर इशू लगेच ते सामान घेते. तेव्हा आता आत्या त्या दोघांकडे बघते आणि मनात म्हणते की खरंच या दोघांची जोडी खूप छान दिसते, मी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी करेक्ट आहे. त्यानंतर आता इकडे अर्णव तर पूर्णपणे ईश्वरीच्या प्रेमात वेडाच झालेला असतो. सारखं तो ईश्वरीलाच आठवत आपल्या रूममध्ये बसलेला असतो. जेव्हा आज पूजेच्या वेळेस जे काही क्षण ईश्वरी सोबत घडलेले आहे ते सगळे क्षण त्याला आता डोळ्यासमोर येऊन त्याला ते आठवतात आणि एक सुखद असा धक्का त्याच्या मनाला पोहोचतो आणि तो अगदी गालातल्या गालात हसत असतो. ईश्वरीने खरंच प्रत्येकाचा किती अगदी मान अपमान ठेवते, शलाकाताईंचा सुद्धा. आणि अर्णव सरांना म्हणते की आज खरंच तुम्ही शलाकाताईंचा मान ठेवून अगदी छान असं काम केलंस, त्यांच्या मनाला किती छान वाटलं असेल. हे जे काही आता जाताना ईश्वरी अर्णवला म्हणलेले असते ते सर्व अर्णवला आठवतं. आणि आता अर्णवच्या आईबद्दल सुद्धा ईश्वरीने पहिलाच प्रश्न, आतापर्यंत त्याला कोणी आईबद्दल विचारले नव्हते, परंतु ईश्वरीच एक अशी आहे की आईबद्दल ती आता अर्णवला विचारते, म्हणून अर्णव आणखीनच खुश होतो. ईश्वरी म्हणलेली असते की मला खरंच तुमच्या आईला भेटायला आवडलं असतं. आणि तेवढ्यात आता आजी तेथे येते. आजी आता अर्णवला बघते आणि आता अर्णव इतका खुश आहे हे बघून आजी सुद्धा खुश होते आणि म्हणते की चिंटू, अरे चिंटू तू कुठे हरवलास? तेव्हा आता अर्णव म्हणतो की काही नाही आजी. तर आजी म्हणते की नाही चिंटू, मी तुला नेहमी सांगत असते की अरे कधीतरी स्वतःहून देवाला नमस्कार करत जा, देवाचं काहीतरी कर, परंतु तू कधीच माझं ऐकत नसते.
असतो, परंतु आज मात्र देव खरंच चिंटू तुझ्यावर खूप प्रसन्न झाला असन रे. आज जे काही तू केलंस म्हणजे शलाकाच्या मागे उभा राहिला त्यासाठी अगदी आपण माणूस म्हणून माणसांशी कसं वागतो हे महत्वाचं असतं. आणि हेच बघ ना, अरे ईश्वरी आणि तुझे विचार सुद्धा किती सेम आहेत. तुम्ही दोघ जण खरंच किती सारखं विचार करतात रे. अरे मला तर खरंच माहिती नव्हतं की तुमच्या दोघांचे विचार इतके जुळतात म्हणून. त्यावर आता आजीचं हे बोलणं ऐकून अर्णव म्हणतो की आजी अगं तू हे सांगण्यासाठी येथे आली होतीस का. तेव्हा आता आजी म्हणते की नाही रे, अरे मी एक काम होतं कारण घाई गडबडीत ईश्वरी तिची पर्स येथेच विसरून गेलेली आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ती स्वतःला विसरली नाही हे मात्र नशीब. तेव्हा आता आजीला हसू येतं. तेव्हा आजी म्हणते की थांब मी एक काम करते, सुरेशलाच आता तिच्या घरी ही पर्स देण्यासाठी पाठवते. मी तुला हेच सांगण्यासाठी आले होते. तेव्हा आजी जायला निघते तर अर्णव म्हणतो की अगं आजी थांब, नको सुरेशला नको सांगू, मीच जातो ईश्वरीची ही पर्स देण्यासाठी. तेव्हा आता आजी म्हणते की काय रे तू देशील नक्की. तर अर्णव मान डोलावतो. तेव्हा आजी म्हणते की ही पर्स घे तुझ्या हातामध्ये आणि परत म्हणते की नको नको, जेव्हा तू मागच्या वेळेस आंबे हळदीचा जो काही लेप आहे तो ईश्वरीला देण्यासाठी गेला होता तेव्हा तुझी किती चिडचिड झाली होतीस रे. तू पोहे सुद्धा खाल्ले नव्हते आणि तुला खूप त्रास झाला होता, त्यामुळे नको तुला आणखीन त्रास व्हायला नको. मी एक काम करते, मी सुरेशलाच पाठवते. म्हणून आजी आता मुद्दाम सुरेश सुरेश असा सूरजला आवाज द्यायला सुरुवात करते. परंतु अर्णव म्हणतो की आजी अगं प्लीज, अगं आजी माझी तिथे मीटिंग आहे. तर आता आजी विचारते तुझी तेथे मीटिंग आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आजी अगं तेथे मीटिंग नाही, परंतु थोडीशी पुढे आहे, परंतु ऑन द वे मला जाताना ही पर्स नक्की देतो. त्यावर आता आजी पुन्हा विचारते की नक्की देशील ना चिंटू बाळा तू. तेव्हा चिंटू म्हणतो की हो हो, आणि घे ही पर्स तुझ्या हातामध्ये आणि परत मागे घेते आणि म्हणते की नको नको, उगाच तुझ्या जर मीटिंगला जाण्यासाठी उशीर झाला तर तू माझ्यावरच रागवशील, त्यापेक्षा नकोच, मी सुरेशलाच पाठवते. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की आजी तू काळजी करू नको, मी नक्की देईल. तेव्हा आजी म्हणते की नक्की देशील. अर्णव म्हणतो की हो नक्की देईल, आणि हे बघ तू माझ्यावर नंतर रागवणार तर नाहीस ना. तेव्हा अर्णव म्हणतो की देईल मी नक्की. तर आजी खुश होऊन त्याच्या हातामध्ये ती पर्स देते. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी मी तयार होऊन आलोस. तर आजी म्हणते की काय तू तयार होऊन जाणार आहेस. त्यावरती अर्णव म्हणतो की आजी अगं मीटिंग आहे ना त्या एरियामध्ये, मग मला जावंच लागेल तयार होऊन. आजी म्हणते की बरं बरं तुझी मीटिंग आहे आणि जा लवकर, अगदी शहाणवाजं बाळ. म्हणून आजी आता गोड पापा घेते. अर्णव आता आजी निघून गेल्यानंतर सारखं एकटक आता ईश्वरीच्या त्या पर्सकडे बघत असतो आणि स्वतः आता खुश होऊन शेवटी ईश्वरीची ती पर्स अगदी काही न तयार होता निघून जातो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि राकेश मात्र देवीची ओटी भरण्यासाठी तेथे आलेले असतात. तेव्हा आता राकेश बरोबर ईश्वरीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी छान असा बोलतो. ईश्वरीजी अहो कितीतरी दिवसातून असं निवांत कुणाच्या बरोबर बाहेर आलो आणि निवांत गप्पा करतोय आणि खरंच मला इतकं छान वाटलं ना, खूप छान वाटलं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो राकेशजी मला सुद्धा फ्रेंडशिप करण्यासाठी खूप आवडते. त्यावर आता राकेश म्हणतो की अहो पण ईश्वरी तुमच्याकडे तुमच्या घरी गप्पा करण्यासाठी माणसं तर आहेत ना. अहो मी जर कामात नसलो तर दिवसभर घरी एकटाच बसून असतो, तासन तास मी कुणाशी बोलत नसतो. तेव्हा आता ईश्वरी काहीतरी सामान ते घेत असते आणि तिचं राकेशकडे सुद्धा लक्ष असतं आणि राकेश मात्र मुद्दाम आता तिला अगदी एकटं हे काहीतरी आपल्यावर खुश करण्यासाठी आता हे सर्व प्रयत्न तो करत असतो. थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करतो ईश्वरीकडे बघत आणि म्हणजे मला खरंच इतकं एकटं वाटतं ना, खूप असं एकटं वाटतं ओ ईश्वरी. तेव्हा ईश्वरी लगेच पुढे येते आणि विचारते की राकेशजी अहो काय झालं. तेव्हा आता मुद्दाम नाटक करत म्हणतो की काही नाही अहो ईश्वरीजी, दिवसभर दुसऱ्याची दुःख तक्रारी गरजा ह्या सर्व कडे मी लक्ष देतो आणि जेव्हा मी थकून अगदी घर गाठतो तेव्हा माझ्या कुठे लक्षात येतं की माझ्याशी दोन शब्द बोलण्यासाठी सुद्धा कोणी नाही म्हणून. अहो ईश्वरीजी घर अगदी खायला उठतं, काय सांगू मी तुम्हाला. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेशजी अहो मी समजू शकते, अहो जर तुम्हाला असं वाटलं तर घरी येत जा तुम्ही. अहो मी नमुताई आत्या आम्ही सगळ्या तिघीजणी आहोत ना. तेव्हा राकेश आता मुद्दाम थोडस खुश होऊन हसतो आणि परत तो ईश्वरीला म्हणतो की खरंच मला भीती वाटते ओ हे सर्वाची. तेव्हा आता ईश्वरी विचारते की भीती, अहो कसली भीती. तर राकेश म्हणतो की हो अहो आज तुम्ही आहे म्हणून मला असं समजून घेतात आणि हे बघा उद्या तुम्ही तुमच्या घरी जाताल मग मी काय करायचं बरं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो राकेशजी परंतु आपली मैत्री तर कायम राहणार आहे ना.
राकेश म्हणतो की हो राहीन ना, परंतु आयुष्यभरासाठी तो माझ्याकडे कायम राहील असं काही नाही माझ्याकडे राहण्यासारखं. म्हणून राकेश बरोबर ईश्वरीला आपल्या प्लॅनमध्ये अडकवायला सुरुवात करतो आणि बरोबर ईश्वरी आता माझ्यावर खुश होईल असं आता राकेशला वाटत असतं. त्यानंतर आता नम्रता आणि आत्या एकमेकींशी बोलत असतात आणि तेवढ्यात दाराशी अर्णव येतो. नम्रता विचारत असते की आत्या रात्री जेवायला काय करूयात, तेव्हा आत्या विचारते की भाजी कुठली आहे सांग बरं. तेव्हा आता ईश्वरी नम्रता म्हणत असते की पालक वगैरे आहे आणि तेवढ्याच अर्णव दारात येऊन म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा आता नम्रता वळून बघते, अर्णव सरांना बघून तिला खूप आनंद होतो. तर अर्णव विचारतो की मिस इंदोर म्हणजे ईश्वरी घरी आहे का. तेव्हा आता आत्या लगेच रागाने बघते. तर नम्रता धावतच अर्णव सरांजवळ येते आणि अर्णव सर तुम्ही अहो या ना आतमध्ये या, म्हणून अगदी नम्रता मानाने अर्णवला आतमध्ये बोलावते. परंतु आत्याचा चेहरा मात्र थोडासा वाकडा होतो. नम्रता आता अर्णवला बसायला सांगते. नम्रता विचारते की अर्णव सर तुम्ही येथे कसे काय आलात ओ. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी तेथे त्यांची पर्स विसरून गेल्या होत्या म्हणून ती देण्यासाठी मी परत आलो. तेव्हा आता नम्रता म्हणते की ईश्वरी पण ना अशी कशी ही पर्स विसरली बरं. तेव्हा आत्या तर अगदी लगेच ओरडते की नशीब ती स्वतःला विसरून नाही आली ते. तेव्हा नम्रता परत म्हणते की अर्णव सर खरंच थँक्यू बरं का, म्हणजे हे बघा पर्स देण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आला. तो तेव्हा आता अर्णव येथे आला हे आत्याला काही आवडलेले नसते, त्यामुळे ती तोंड जरा अगदी वाकडं करत असते आणि अर्णवकडे थोडीशी रागानेच बघत असते. म्हणून ती लगेच नम्रताला खुणावत असते की पर्स घे आणि त्यांना जायला सांग म्हणून. तेव्हा नम्रता आत्याला शांत राहायला सांगते. आता नम्रता लगेच अर्णवला विचारते की अर्णव सर तुम्ही चहा घेताल की कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी कुठे आहे, चहा कॉफी वगैरे काहीही नको, तिला येण्यासाठी वेळ लागणार आहे का. तेव्हा आत्या लगेच म्हणते की ती देवळात गेलेली आहे, आमच्या शेजारी आहे ना राकेशजी त्यांच्यासोबत. तेव्हा आता राकेश म्हटल्यानंतर अर्णव आता मनात विचार करतो की हा राकेश नक्की आहे तरी कोण. तेव्हा नम्रता आत्याला शांत राहायला खुणावत असते. तेव्हा आत्या नम्रताकडे बघते तर राकेश आता कोण आहे याचा मात्र आता अर्णव बारीक विचार करतो. आत्या आणि नम्रता एकमेकींकडे बघत असतात आणि आता आत्या ही नम्रताला म्हणते की अगं जाऊन दे ना. तेव्हा मात्र आता नम्रता ही म्हणत असते की आत्या जरा शांतच राहा. एकमेकींच्या खानाखुणा चालू असतात. तेव्हा आता हे सर्व आठवून झाल्यानंतर अर्णव नम्रताला विचारतो की तुम्ही वेळेत घरी पोहोचलात ना. नम्रता म्हणते की हो आणि तुमच्या घरी अगदी वेळेतच पोहोचलो. तेव्हा आता आत्या म्हणते अगं नमो तुझं लक्ष कुठे आहे, ते काय विचारतात. अगं तुम्ही त्यांच्या घरून येथे या घरी कधी पोहोचलात याबद्दल विचारतात. तेव्हा नम्रता म्हणते की हो आम्ही येथे या घरी वेळेत पोहोचलो. तेव्हा अर्णव हसतो आणि गुड असे म्हणतो. तेव्हा ईश्वरी सुद्धा खुश असते आणि ती परत अर्णवला म्हणते की अर्णव सर अहो जर तुम्हाला चहा कॉफी काही नसेल लागत तर मी तुमच्यासाठी पटकन सरबत घेऊन येऊ का. त्यावर आता हे ऐकून अर्णव म्हणतो की नम्रता आणि परत म्हणतो की ईश्वरी आणि परत म्हणतो की ईश्वरी येईपर्यंत मी येथेच थांबतो आणि तिची पर्स देऊनच मी जाईल इथून. तेव्हा आता अर्णव अगदी ईश्वरीची वाट बघत असतो आणि आत्या आणि नम्रता एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आता राकेशकडे रडण्याचं नाटक करतो. ईश्वरी त्याला समजावते की हे बघा राकेशजी अहो तुम्ही इतके इमोशनल अचानक का होतात बरं. तेव्हा आता राकेश म्हणतो की एकटेपणा ईश्वरी, आणि हे बघा जेव्हा मी तुम्हाला भेटतो आणि सतत मला असं वाटतं की तुम्ही मला सोडून जाणार आणि मी परत एकटाच पडणार म्हणून, आणि तुम्हाला भेटण्याचा हा जो काही आनंद आहे ना तो सोबत दुःख घेऊनच येतोय. कारण या जगामध्ये कायम मी एकटाच आहे आणि एकटाच राहत आलो, कारण ह्या जगाने कधी मला असं एकट्यानेच वावरत आलेलं आहे. अहो तुमच्यासारखं या जगामध्ये कधी आपलेपणानं बोलणारं आपलेपणाने वागवणारं कधीच मला कोणीही भेटलं नाही आतापर्यंत. तेव्हा आता ईश्वरी राकेशचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की राकेशजी तुम्ही स्वतःला सांभाळा बरं. तेवढ्यात आता राकेश अगदी ईश्वरीने पकडलेल्या हाताकडे एकटक बघत असतो, कारण त्याला इतकं छान वाटतं ईश्वरीने चक्क आपला हात पकडला म्हणून. तेवढ्यात आता ईश्वरीच्या मोबाईलवर घरून नम्रताचा कॉल येतो. तेव्हा आता ईश्वरी फोन घेण्यासाठी आता राकेशचा हात सोडते. राकेश त्याच हाताकडे बघून अगदी खुश होत असतो. तोपर्यंत ईश्वरी आपल्या बॅगमधून मोबाईल काढत असते. तेव्हा मात्र आता ईश्वरी फोन कट करते आणि परत आता राकेशला म्हणते की स्वतःला सांभाळा. तेव्हा राकेश आता खुश होऊन ईश्वरीकडे बघत असतो. परंतु इकडे आता अर्णव तर विचारात पडलेला असतो की इतक्या वेळ ही ईश्वरी त्या राकेश सोबत काय करत असेल, आणि ते पण एवढ्या रात्री, म्हणजे नक्की त्या दोघांचा काय संबंध असेल, इतका वेळ ते बाहेर राहतात.
त्यानंतर आता नम्रता फोन करता करता इकडे बाहेर येते आणि अर्णवला म्हणते की मी तिला केव्हापासून फोन ट्राय करते परंतु तिचा फोन लागत नाही, कारण नेटवर्क काही इश्यू असेल. तेव्हा अर्णव थोडंसं गालातल्या गालात हसतो, काही हरकत नाही असे खुणावतो. तेव्हा लगेच आता अर्णव विचारतो की काय करतात राकेशजी. तेव्हा आता आत्या म्हणते की ते वकील आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की काय लॉयर. तर आत्या म्हणते की हो आणि खरंच अहो तो माणूस खूप सज्जन आहे. हे बघा काही लोक तर पैशाने श्रीमंत असतात परंतु हा तर मनाने श्रीमंत आहे. आत्या बरोबर अर्णवला आता टोमणा मारते. तेव्हा अर्णव आता नम्रताकडे बघतो आणि नम्रता सुद्धा आता अर्णवकडे बघते. तर आता नम्रताला खरंच आता आत्या असं म्हटल्यानंतर खूप वाईट वाटतं. ती लगेच अर्णवला म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला पाणी देऊ का. तेव्हा अर्णव नाही म्हणते. तर आत्या सुद्धा रागाने म्हणते की हे बघ ते नको म्हणतात, त्यांना काही नकोय. म्हणून आत्या अगोदरच अर्णवला काही मागण्या अगोदर शांत करते. आत्याकडे बघून आता तो नम्रताला म्हणतो की नकोय. त्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेशजींना म्हणते की हे बघा राकेशजी आता रडू नका, आता एक छान अशी स्माईल द्या बरं. तेव्हा राकेश लगेच आता थोडासा गालातल्या गालात हसतो आणि रडण्याचं जे काही नाटक आहे तर ते मात्र अगदी परफेक्ट त्याला जमलेलं असतं. तेव्हा आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी अहो तुमचं हेच वागणं, असं पटकन समजून घेणं हेच अगदी माझ्या मनात राहतं हो. बरं माझं जाऊन द्या, तुमचं सांगा बरं, तुमचा दिवस कसा होता, काय केलं बरं तुम्ही आज. तेव्हा आता ईश्वरी सांगायला सुरुवात करते की अहो राजशिर्केंच्या घरामध्ये आज जेव्हा मी चैत्र पूजेला गेले होते. राकेश म्हणतो की काय सांगतात तुम्ही तिकडे पूजेला गेले होतात. तरी ईश्वरी म्हणते की हो आणि तुम्हाला काय सांगू आज मात्र आमचा तो भडकूचंद आहे ना त्याचं एक वेगळंच असं व्हर्जन बघायला मिळालं. त्यावर आता राकेश विचारतो की म्हणजे काय. तर ईश्वरी म्हणते की म्हणजे तो वाटतो तितका घमंडी आणि कुचकट जरा सुद्धा नाही. आज मात्र मी पुन्हा एकदा त्याची जी काही पर्सनॅलिटी आहे तर त्याची एक वेगळीच बाजू बघितलेली आहे. आज मी सगळ्या ऑफिसच्या स्टाफला बोलावलं होतं आणि शलाकाताई सुद्धा आल्या होत्या. शलाकाताईंना पूजेचा मान मिळावा म्हणून त्यांनी वाद सुद्धा घातला होता आणि तो पण अगदी शांतपणे. शलाकाताईंच्या बाजूने अगदी ठामपणे ते उभे राहिले. राकेशला ही सर्व माहिती असतं परंतु तरी सुद्धा आता त्याला काहीच माहिती नाही असे ईश्वरीला दाखवतो आणि ईश्वरीचं ऐकत असतो. तेव्हा आता ईश्वरी खुश होऊन सांगते की आता अर्णव सरांची ही गोष्ट खरंच मला खूप आवडली. तर राकेश म्हणतो की अरे वा दिवसेंदिवस तुम्हाला तर त्यांच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आवडायला लागल्या तर त्यामुळे चला आता. तेव्हा दोघेही घरी यायला निघतात. त्यानंतर आता इकडे आत्या आणि नम्रता ह्या दोघींची खानाखून सुरू असते. अर्णव शांत बसलेला असतो. तेव्हा आता अर्णव त्यांच्याकडे बघतो आणि नम्रताला म्हणतो की मी जरा ट्राय करतो ईश्वरीला. तर नम्रता म्हणते की हो. तेव्हा आता अर्णव लगेच ईश्वरीला फोन करायला घेतो. तर ईश्वरी आता राकेशसोबत बाईकजवळ आलेली असते आणि राकेशला म्हणते की हे बघा बरं मला काय वाटतं राकेशजी मी तुम्हाला काय सांगते, जर तुम्हाला वेळ असेल तर मी शलाकाताईंना भेटायला बोलावून घेऊ का. तेव्हा आता राकेशजी म्हणतो की ईश्वरीजी आणि आता लगेच ईश्वरीच्या मोबाईलवर अर्णवचा कॉल येतो. तर ईश्वरी म्हणते की राकेशजी 1 मिनिट थांबा मी फोन घेते. तेव्हा आता रिंग वाजत आहे असे अर्णव ओळखतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी आपल्या पर्समधून फोन काढते आणि अर्णव सरांचा फोन बघून म्हणते की अर्णव सर यावेळेस का फोन करत असतील. म्हणून ती आता सरांचा फोन घेते आणि हो सर बोला असं म्हणते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी मी घरी आलेला आहोत. आणि हे बघ ईश्वरी म्हणते की काय अहो तुम्ही घरी आलात. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. परंतु आता अर्णव घरी आला हे ऐकून मात्र आता राकेशचा जळफळाट होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर मी लगेच येते पटकनी. म्हणून लगेच ती फोन कट करते. तेव्हा अर्णव म्हणतो की आता फोन कट केलेला आहे म्हणून लगेच आता अर्णव आता फोन ठेवल्यानंतर बघत असतो आणि आत्या आणि नम्रताकडे बघतो. नम्रता आणि आत्या एकमेकींकडे बघत असतात. आत्याला असं होतं की हा अर्णव येथून कधी निघून जाईल म्हणून आत्याची आता स्वतःचीच अगदी तळतळ सुरू असते. अर्णव लगेच आता आत्याला म्हणतो की चला बरं मी निघतो आता. आत्या म्हणते की हो. नम्रता सुद्धा काहीच बोलत नाही आणि अर्णव आता कंटाळून शेवटी जायला निघतो. तेव्हा आता अर्णव निघून गेल्यानंतर नम्रताला ईश्वरी आणि अर्णव यांची भेट झाली नाही म्हणून थोडंसं वाईट वाटतं. परंतु आत्या डोक्याला हात लावते आणि बरं झालं एकदाची कटकट गेली म्हणून तिला अगदी आनंद होतो. तेव्हा नम्रताला मात्र बिचारीला हसू येतं कारण अर्णव सर फक्त ईश्वरीलाच भेटायला आले होते आणि हा पर्स आहे ना तो फक्त एक बहाणा आहे म्हणून नम्रताला खूप असं हसायला येतं. तेव्हा आता ईश्वरी लगेच इकडे फोन ठेवल्यानंतर राकेशला म्हणते की आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जावं लागेल कारण अहो राकेशजी अर्णव सर घरी आलेले आहेत. अर्णव सर म्हणल्यानंतर आता राकेशला मोठा धक्का बसतो. तेव्हा राकेश म्हणतो की काय घरी. तर ईश्वरी म्हणते की हो चला ते घरी माझी वाट बघतात त्यामुळे चला पटकनी. तर लगेच आता राकेश म्हणतो की नाही हो ईश्वरी मला आत्ताच एक मेसेज
आलेला आहे आणि तोच मेसेज मी वाचत होतो. मला अर्जंटली एका क्लायंटला भेटायला जावं लागणार आहे, त्यामुळे मी नंतर येतो. तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की बरं मी रिक्षाने घरी जाते आणि ईश्वरी लगेच निघून जाते. परंतु राकेशला इतका राग येतो. राकेश म्हणतो की हिला आज अर्णवचा फोन आला आणि ही लगेच मला सोडून निघून गेली, त्यामुळे नाही राकेश, आता मात्र प्लॅन डी सुरूच करावा लागेल. त्यानंतर आता घाईने ईश्वरी घरी निघून येते आणि नम्रताला म्हणते की ताई अगं मी आले, अर्णव सर कुठे आहे ते तर दिसत नाही. तेव्हा आता नम्रता धावतच बाहेर येते आणि म्हणते की अगं इशू, अर्णव सर केव्हाची तुझी वाट बघून अगदी कंटाळून निघून गेले. अगं तू त्यांच्या घरी पर्स विसरून आली होती, तेच देण्यासाठी आले होते. तेव्हा आता ईश्वरी डोक्याला हात लावते. अरे भगवान, म्हणजे माझी पर्स फक्त ते देण्यासाठी इथे घरी आले होते का? आणि ते पण इतके लांब ते आले होते का? तेव्हा आता नम्रता म्हणते की इशू अगं प्लीज तू त्यांना भडकूचंद म्हणू नकोस. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं ताई आदत झाली, मला त्यांना भडकूचंद म्हणण्याची आदत झाली. आणि तेवढ्यात आत्या बाहेर येते आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की बिचारे ते अर्णव सर इतक्या लांब माझी पर्स देण्यासाठी आले आणि मी घरीच नव्हते म्हणून ईश्वरीला वाईट वाटतं. तर आत्या लगेच म्हणते की बिचार, आणि काय ग ईश्वरी तुझ्या नजरेमध्ये केव्हापासून तू बिचारा झालाय ग तुझा अर्णव सर, असं विचारते. तर आता ईश्वरी म्हणते की आत्या अगं त्यांना इकडे येण्याचा किती असा त्रास झाला आणि माझी त्यांची भेट सुद्धा झाली नाही म्हणून तुला मी असं त्यांना बिचारी म्हणते. तेव्हा आत्या विचारते की अगं पण तो पर्स देण्यासाठी स्वतः का आला होता, त्याचा काय मामला आहे हा? तेव्हा आता नम्रता म्हणते की आत्या अगं काही मामला वगैरे नाही, तो माणूसच तसा आहे, म्हणजे तो कधी चांगला वागेल कधी वाईट वागेल हे कधीही काही सांगता येत नाही. तेव्हा आता इशू म्हणते की हो ना अगदी बरोबर आत्या, अगदी घोडीचं काम आहे त्याचं हे सगळं. तेव्हा आता आत्या म्हणते की अगं पण ते सर्व ठीक आहे आणि तू इशू देवीची ओटी तर नीट भरली नास ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आत्या. तर आत्या विचारते मी दोघांनी दर्शन व्यवस्थित घेतलं ना? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो आत्या एकदम बढिया असं. तेव्हा आता आत्या म्हणते की चला ग जेवायची तयारी करा, खूप उशीर झालेला आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो. तर ईश्वरी नम्रताला म्हणते की चल ताई, आणि तेवढ्यात मात्र ईश्वरीला कॉल येतो आणि तो कॉल मात्र शलाका ताईंचा असतो. तर ईश्वरी नम्रताला म्हणते की अगं शलाका ताईंचा कॉल आहे म्हणून ती लगेच फोन घेते आणि बोला शलाका ताई असं म्हणते. तर आता शलाका रडतच म्हणते की ईश्वरी अगं तो परत आलाय आणि माझ्या मागे लागलाय ग. तेव्हा आता ईश्वरी विचारते की शलाका ताई अहो काय झालं, मला नीट व्यवस्थित सांगा बरं. तेव्हा शलाका म्हणते की मगाशी कोणीतरी खिडकीवर दगड मारला. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय सांगतात, आणि शलाका पुढे म्हणते की त्या दगड जो काही मारले आहे त्यावर एक चिठ्ठी होती. ईश्वरी विचारते की कसली चिठ्ठी होती? तेव्हा आता शलाका समोर ती चिठ्ठी धरते आणि वाचून दाखवते की जर माझ्या मागे लागली तर तू वाईट अशी भोगशील, मला शोधू नको, येथून निघून जा, असं स्पष्ट त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. ईश्वरी मी काय करू, खरंच मला काही कळत नाही म्हणून शलाका खूप रडत असते. त्यावर आता ईश्वरी म्हणते की ऐका शलाका ताई, सगळ्यात अगोदर एक गोष्ट शांत व्हा, घाबरू नका, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच निघा आणि माझ्या घरी निघून या पटकन. आणि हे बघा शलाका ताई तुम्हाला इकडे येण्यासाठी एकटीला तर जमेल ना? तर शलाका म्हणते की हो हो मी येते. तर ईश्वरी म्हणते की हो हो नक्की या, मी तुमची वाट बघते. तेव्हा आता शलाका फोन ठेवते आणि लगेच तिकडे जायला निघते. तर नम्रता फोन ठेवल्यानंतर ईश्वरीला विचारते की ईश्वरी अगं काय झालं? त्यावर आता ईश्वरी म्हणते की ताई अगं एक प्रॉब्लेम झालेला आहे. शलाका ताई इकडे घरी येतात. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राकेशला समजलेलं असतं की शलाका आता ईश्वरीच्या घरी येते म्हणून. तेव्हा राकेश वाटच बघत असतो. तेवढ्यात आता राकेश मनात म्हणतो की आता हिला पोहोचण्या अगोदर मलाच काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात समोर रिक्षातून मात्र शलाका येताना त्याला दिसते. तेव्हा आता शलाका जेव्हा गाडीच्या त्या रिक्षाच्या खाली उतरते तर समोर राकेशला बघते. राकेश तिच्याकडे बघत असतो आणि शलाका आता राकेशला बघून खूपच घाबरते. तेव्हा आता राकेश लगेच शलाकाला पकडतो आणि रूम मध्ये घेऊन येतो आणि तिची गचटी धरून तिचा गळा दाबतो. तेव्हा शलाका म्हणते की हे पग मी तुला सोडणार नाही, तू कितीही मला मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा. तेवढ्यात ईश्वरी आता राकेशच्या रूम मध्ये येत असते आणि राकेशजी असा आवाज देत असते. तर राकेशने मात्र आता शलाकाचं पूर्णपणे तोंड अगदी असं दाबलेलं असतं. शलाका ओरडण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता राकेश इतका घाबरतो. नक्की आता काय करू? मग आता राकेश नक्की काय करेल? शलाकाला मारेल का? तेव्हा आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.